नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? आय होप तुम्ही मजेत असाल. हर हर महादेव. आज आम्ही मध्य प्रदेशातील पवित्र नगरी उज्जैन येथे आलो आहोत. येथे भगवान शिवांना 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. महाकालेश्वराची एक खास गोष्ट म्हणजे येथे भगवान शिव महाकाल काळावरही अधिराज्य गाजवणाऱ्या स्वरूपात पूजले जातात. त्यामुळे देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. आम्हीही महाकालेश्वर दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. दर्शनासाठी थोडा वेळ लागला, पण मंदिरात पोहोचल्यानंतर मिळालेली मनशांती आणि भक्तीचा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि भक्तिमय आहे. आजूबाजूला हिरवळ, सुंदर बाग आणि हर हर महादेवाचा जयघोष संपूर्ण वातावरण अधिक पवित्र बनलं. उज्जैन हे फक्त महाकालेश्वर मंदिरासाठी नाही, तर पवित्र शिप्रा नदी, प्राचीन मंदिरे आणि धार्मिक स्थळांसाठीही प्रसिद्ध आहे. दर 12 वर्षांनी येथे भव्य कुंभमेळावा भरतो, ज्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. जर तुम्ही अजून महाकालेश्वराचे दर्शन घेतले नसेल, तर आयुष्यात एकदा तरी उज्जैनला नक्की भेट द्या. हा अनुभव शब्दात कायम स्मरणात राहील. मी महाराष्ट्रातील टुरिस्ट. महाराष्ट्रात एकादशीला खूप मान आहे. आम्हाला सर्वांना एकादशी होती. एकादशीच्या दिवशी आमचं उज्जैन महाकालेश्वराचं दर्शन झालं. ऊन खूप होतं, त्यामुळे आम्ही सावलीचं ठिकाण शोधत होतो. आम्हाला सावलीचं ठिकाण दिसलं. त्यानंतर आम्ही तिथं साबुदाणा खिचडी बनवली आणि सर्वांनी ग्रहण केली. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत मध्ये. तोपर्यंत बाय बाय. हर हर महादेव. जय महाकाल.